अळूच्या झाडाची पानं मोठी होण्यासाठी आपण आता अळूच्या झाडाला खत घालायला चाललेलं आहे. अळूच्या मधला अळूवडी कोणाकोणाला आवडते तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा. अक्षरशः सुप्पा एवढी रुंद अशी पानं झालेली आहे, ती फक्त 2 वर्षामध्ये. याचे मी 2च कंद लावले होते 2 वर्षापूर्वी, पण गेले 1 वर्ष त्याला अगदी छोटी छोटी पानं येत होती, पण या वर्षी मात्र अगदी मस्त पानं आलेले. बघा, हे अळूवडीचं अळू आहे आणि जवळजवळ 5 फूट एवढं उंच झालेलं आहे. जवळजवळ माझ्या उंची एवढे हे झाडं वाढलेले आहेत. खरं तर ही 2च वर्षापूर्वी लावलेली आहेत. त्याला जास्त दिवस झालेले नाहीत लावून, तर किती मस्त वाढ झाली आहे बघा. प्रत्येक पान एक एवढं मोठं असं वाढलेलं आहे. एक जरी अळूच्या पानाचे वडे केले ना तरी त्या भरपूर आहे. तर आता अशी अळूची पानं आपल्याला जर काही वाढायला हवी असते तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची किंवा कोणतं खत घालायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधी मी अळूच्या अळू वड्यासाठी मी पानं कट करणार आहे आणि त्यानंतर आपण त्याला खत घालणार आहोत. तर आता अळूची पानं म्हणजे हिची फक्त पानं वाढायला पाहिजे, त्याला काही फळं येत नाहीत किंवा काही नाही. आणि ज्या झाडांना फळं येत नाही तर त्यांना पोटॅशियमची काही गरज नसते, फक्त नायट्रोजन त्यांना आवश्यक असतो. आणि या झाडांना म्हणूनच आपण नायट्रोजन युक्त खत घातलं पाहिजे. आणि नायट्रोजन कशामध्ये असतो तर तुम्ही शेणखत घालू शकता किंवा गांडूळ खत घालू शकता किंवा किचन वेस्टपासून जर तुम्ही खत तयार केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आणि दुसरं एक खत आहे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे कोणतं घालायचं ते. काय मस्त वाढली आहेत अळूची पानं आणि अगदी एका महिन्यामध्ये वाढलेली आहेत. आता अगोदर खूप छोटंसंच होतं, म्हणजे छोटीच येत होती पानाला. हे बघा, खाली छोटी पण पानं आहेत, ही अशी पानं येत होती आणि आता मात्र ही अशी येत आहेत पानं मस्त अशी. आणि पावसाळा म्हटलं होणारा पदार्थ म्हणजे अळूच्या वड्या किंवा चतुर्थीमध्ये सुद्धा आपण सर्रास अळू वड्या करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला पानांची गरज पडते, अळूच्या पानांची. आपल्याच घरी जर काही अशी पानं असतील तर आपल्याला चतुर्थीमध्ये याचं शॉर्टेज येणारच नाही. आधी आपण आता अळूची पानं कट करूया. आणि पावसाळ्यामध्ये गार्डनचं कोणतंही काम करत असताना ग्लोव्ज आधी तुम्ही वापरले पाहिजेत, कारण का पावसाळ्यामध्ये माती ओली असते आणि त्याच्यामध्ये कीटक असण्याची शक्यता असते, म्हणून ग्लोव्ज हे वापरले पाहिजेत. त्यानंतर कोणतंही झाड कट करत असताना त्याला आधी कात्रीचा वापर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर खत वगैरे घालायचं असेल तर जे आपले गार्डनचे टूल्स आहेत तर ते वापरले पाहिजेत. हाताने करायचं नाही पावसाळ्यामध्ये. आणि अळूचं पान कट करत असताना बघा, अळूच्या झाडामध्ये ना पानामधूनच इथे नवीन पान येतं, त्यामुळे अगदी खालून असं कट करायचं नाही. तर आपण जे पान आहे तर त्याच्यावरून कट करायचं आहे. किंवा तुम्हाला जर पान दिसत नसेल, अजून आलं नसेल ना, तर ते असं इथून म्हणजे थोडंसं तेज ठेवून कट करायचं आहे. खूप असं खालून कट करायचं नाही. एवढी पानं बस झाली आम्हाला. 4 माणसांसाठी प्रत्येक एक पानाचे जर केले ना तरी सुद्धा भरपूर होणार आहे. त्यावर झाड आहे कारलेला सुद्धा कारली आलेली आहे. खूप आली होती कारली, पण ती खरं तर खराब होऊन गेले. हे सुद्धा एक खराबच झालेलं आहे, हे मी नाही काढत आहे. विकून गेलं. इथे पण आलं, हे पण आहे, पण हे पण आता पिकायला लागलेलं आहे, त्यामुळे काढून काही त्याचा फायदा होणार नाही. हे पण एक आहे, हे पण एक पिकायला लागलेलं आहे ना, नकोच काढूया. भरपूर कारली लागली होती, पण मला ते काढायलाच झाले नाहीत खरं तर. ही अशी एकदम शेवटची खराब झालेली पानं आहेत ना, तर ती आधी काढून घेतली पाहिजेत. आता मी या झाडांची ना उन्हाळ्यामध्ये पूर्ण सगळी पानं काढून टाकली होती आणि खत घातलेलं, आणि त्यानंतर बघा ही पानं मस्त अशी आलेली आहेत.
किंवा खराब झालेली पानं सगळी काढून टाकायची. अशी खराब झालेली पानं असतील ना ती सगळी काढायची. ही अशी अळूच्या झाडाच्या आजूबाजूला म्हणजे जी छोटी पानं किंवा खराब झालेली पानं असतील तर ती सगळी काढून टाकायची आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ करायचा. आता इथे माझ्या अळूच्या बाजूला सुद्धा बघा ओव्याचं मी झाड लावलेलं तर ते भरपूर असं वाढलेलं आहे. तर ते सुद्धा मी आता पूर्णपणे काढून टाकणार आहे कारण त्याच्यामुळे पूर्ण अशी गर्दी झालेली आहे इथे. आणि मग खत जरी घातलं, कडीपत्ता पण तिथेच आहे, कडीपत्ता सुद्धा माझा खूप मस्त आलेला आहे खरं. आणि मग कडीपत्ता आणि अळूची जास्त वाढ होत नाही. ओव्याचं झाड कुठेही लावलं तरी सुद्धा ते चांगलं वाढतं, त्यामुळे त्याला काय एक जरी तुम्ही फांदी ठेवली तरी सुद्धा ते छान वाढणार आहे. कडीपत्ता छान आलेला आहे. पण आता मी कडीपत्त्याला सुद्धा खत घालणार आणि आजूबाजूचं सगळं स्वच्छ करणार म्हणजे झाडं चांगली वाढते. अळूच्या झाडाला मातीचं असं भर घातली पाहिजे. ही बघा मे महिन्यामध्ये जाताना माती याला भरपूर अशी घातलेली होती आणि खत सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे अळूची छानच वाढ झालेली होती. तर हे आहे ते किचन वेस्ट खत आहे, हे मी घरीच तयार केलेलं आहे. आणि किचन वेस्ट खत कसं तयार करायचं ह्याचं जर काही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. असं आपण खत घालायचं आणि थोडंसं ते मातीमध्ये सगळीकडे मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर हे आहे एप्सम सॉल्ट. तर हे एप्सम सॉल्ट सुद्धा मी 1 चमचा टाकते. हे दोन्ही ऑर्गॅनिक खतं आपण टाकणार आहोत कारण अळू हे आपण खाण्यासाठी वापरतो. कडीपत्ता सुद्धा आहे, तर कडीपत्त्याची सुद्धा चांगली वाढ होणार आणि आपल्या अळूची सुद्धा चांगली वाढ होणार. तुम्हाला सर्व प्रकारची गार्डन टूल्स किंवा खतं, ऑर्गॅनिक खतं यांचे जर काही लिंक हवी असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर ती खतं किंवा गार्डन टूल्स जे आहेत तर ते एकदम स्वस्त आहेत आणि म्हणजे आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये आहेत. तर तुम्ही त्या लिंक चेक करू शकता, लिंकवरून खरेदी करू शकता. माझ्या हाईट तेवढी पानं अळूची उंच झालेली आहेत आणि रुंद सुद्धा बघा केवढे मोठे आहेत ते. तर अशी जर तुम्ही काळजी घेतलात आणि खत घातलं, त्याला पाणी घातलं, आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी घालायची काही गरज नाही आहे, पण पावसाळा नसेल तर तुम्ही त्याला पाणीसुद्धा घातलं पाहिजे. आणि अशी काळजी घेतलात तर अळूची पानं तुमची सुद्धा मस्त होतील. आणि हो, त्याला ना खाली माती अशी भुसभुशीत हवी आहे आणि माती भुसभुशीत असण्याबरोबरच मातीची भर घातली पाहिजे मुळांना. आता मी उन्हाळ्यातच मातीची भर घातलेली होती, आता खरं तर कमी झाली आहे पुन्हा, तर आता मी आणखी थोडीशी मातीची भर त्याला घालणार आहे. हे बॉटल ठेवलेल्या गावी जाताना. अळूच्या झाडाच्या आजूबाजूची स्वच्छता आता आपली बऱ्यापैकी झालेली आहे आणि आता जी 5 फूट वाढलेला आहे किंवा सुपा एवढं रुंद झालेला आहे अळू, तर ते नेक्स्ट टाइम आपण बघूयात की आणखी किती त्यांची वाढ होते ती. पण असं जर काही आजूबाजूला सगळी स्वच्छता केली, जे चार आलेली आहे तर ती सगळी काढून टाकली, त्याला खत घातलं, मातीची भर घातली, तर अळूची झाडं खूप छान वाढतात. आणि हे मी माझ्या झाडांच्या बाबतीत बघितलेलं आहे, कारण याआधी अगदी छोटी छोटी राहत होती झाडं, कारण हे मी 2च कंद लावलेले आहेत आणि त्याला 1 वर्ष झालेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी 1 वर्ष झालं, आता या पावसाळ्यामध्ये हे 2 वर्ष त्याला पूर्ण झालेले आहेत. आता आपली सगळी स्वच्छता अळूच्या झाडाची करून झालेली आहे आणि थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.